मिशन TIT मध्ये दुसरं सेशन आजचं गणित नफा आणि तोटा गजानन कदम सर घेत आहेत. तर परत एक वेळेस सर्वांना सांगतो की मिशन TIT ची बॅच नंबर सेकंड ही 100 विद्यार्थ्यांची असणार आहे. बॅच फर्स्ट 100 विद्यार्थ्यांची कंप्लीट आहे, ती 27 मार्चला सुरू झालेली आहे. बॅच सेकंड 499 रुपये फीस पे करायची आहे 8806597047 या क्रमांकावर आणि तुमचा प्रवेश निश्चित करायचा आहे. आज सकाळपासून बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत. अजून पुढचे 2 दिवसांमध्ये प्रवेश हाऊसफुल होतील. नंतर आपण प्रवेश बंद करणार आहोत. 100 प्रवेश झाल्याच्या नंतर आपण नंतर प्रवेश देणार नाही. बॅच फर्स्ट हाऊसफुल आहे, बॅच सेकंड मध्ये 100 असणार आहे. गजानन कदम सर नफा आणि तोटा शिकवत आहेत. कीप इट अप गजानन कदम सर. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं मी पुन्हा एकदा प्राध्यापक गजानन कदम सर आपल्या गणिताच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. जसं राम सरांनी तुम्हाला सांगितलं की आपली ही सेकंड बॅच साठी ऍडमिशन आहे. पहिली बॅच आपली हाऊसफुल आहे. 100 विद्यार्थ्यांची बॅच 27 मार्च पासूनच सुरू झालेली आहे. तर काही विद्यार्थी थोडेसे TIT ची नोटिफिकेशन झाल्यानंतर फॉर्म भरायला सुरू झाल्यानंतर जॉईन होतात. असं करायला न पाहिजे, पण काही जण उशिरा जॉईन होत आहेत, तर त्यांचं पण स्वागत आहे. कारण पुढचे 45 दिवसामध्ये तुम्हाला परीक्षा कंप्लीट होणार आहे. म्हणजे 35 दिवस तुमच्याकडे आहेत आणि या 35 दिवसामध्ये तुम्हाला सर्व विषयांचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे ज्यावेळेस डिक्लेअर केलं होतं त्यावेळेपासून जर तुम्ही लागला असाल तर काही प्रॉब्लेम नाहीये. चला, आज आपण नफा तोटा या मधील सेकंड लेक्चर जे आहे, जे फ्री आहे सर्वांसाठी, ते पाहणार आहोत. तर तुमच्या समोर हे एक क्वेश्चन आहे. एक वस्तू नफा तोट्याची, एक वस्तू 500 रुपयाला खरेदी करून 600 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती? पुन्हा एकदा ऐका. एक वस्तू 500 रुपयाला खरेदी करून 600 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती? हा, तर ऑप्शन्स खाली आहेत. धनलक्ष्मी मॅम आपला बरोबर आहे, वर्षा मॅम चुकलेला आहे. तर ऑप्शन्स आहेत 15%, 20%, 25% आणि 10%. उत्तर आपण दिल्यानंतर मी स्पष्टीकरण देणारच आहे. यस, तुम्ही, कारण बघा, हे तुम्ही ज्यावेळेस गणित सोडवणार आहे त्यावेळेस तुम्हाला खरं कळणार आहे की आपण कोणत्या लेवलला आहे. म्हणजे मी तुम्हाला कमी लेवलला आहे, जास्त लेवलला असं म्हणतच नाहीये, पण विषय असा आहे की आपल्याला जर फोकस्ड अभ्यास करायचा असेल, पुढच्या 35 दिवसामध्येच आपल्याला टेट कम्प्लीट करायचं. प्रीतीम पाटील मॅम आपलं बरोबर आहे. 35 दिवसामध्ये टेट जर कम्प्लीट करायची असेल तर तुम्हाला गायडन्सची गरज आहे आणि व्यवस्थित क्लासची गरज आहे. त्याच्यामुळं आपले जे क्लास आहेत ते अगदी उत्तम आहेत. रोज दोन लाईव्ह क्लास होत आहेत. त्याचबरोबर टेस्ट सिरीज आपल्याला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. सर्वांना आज आपल्या ग्रुपवर टेस्ट सिरीज टाकल्या होत्या, बरोबर आहे. मराठीच्या 10 टेस्ट सिरीज झालेल्या आहेत. प्रथमेश सर आपलं बरोबर आहे, पूनम मॅम आपलं बरोबर आहे. टेस्ट सिरीज आपल्या मराठीच्या 10 झालेल्या आहेत. हर्षदा मॅम बरोबर आहे. त्याचबरोबर प्रिया मॅम चुकलेला आहे, 10% नाही. मराठीच्या 10 बुद्धिमत्तेची पहिली दोन टेस्ट सिरीज टाकलेल्या आहेत आणि गणिताची एक. तर दररोज तुम्हाला टेस्ट सिरीज टाकणार आहे, ते सोडवा. मला रिस्पॉन्स लगेच कळतो. आतापर्यंत 16 विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्तेची पहिली टेस्ट सोडवलेली आहे, गणिताची 14 विद्यार्थ्यांनी सोडवलेली आहे आणि मराठीची बऱ्यापैकी सोडवलेली आहे. ठीक आहे, तर रिस्पॉन्स लगेच कळतात. उत्तर किती चुकतं किती बरोबर हे पण कळतं. चला, याचं उत्तर लवकर. श्रेया मॅम बरोबर आहे. आपल्या रेग्युलर बॅचचे बरेच विद्यार्थी व्यवस्थित उत्तर देत आहेत, अभिनंदन तुमचं. आणि जे विद्यार्थी आता फ्री क्लासला आहेत त्यांनी पण लवकरात लवकर, काजल मॅम बरोबर आहे, लवकरात लवकर जॉईन व्हावं. स्नेहल मॅम बरोबर आहे, स्नेहल तुम्हाला. ओके, चला इकडे लक्ष द्या. प्रदीप सर 5% रॉंग आन्सर आहे. तर बघा, एक वस्तू 500 रुपयाला विकली, 500 रुपयाला खरेदी करून जर 600 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती होतो? याचं सिंपल आणि साधं सूत्र आहे. अगोदर आपण नफा किती झाला पाहू, पुन्हा शेकडा नफा किती. नफा बरोबर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. त्याला इंग्लिशमध्ये प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, या पद्धतीने आपण घेऊ शकतो. परंतु मराठी मीडियमचे बरेच विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे मराठी मधून सांगतो आहे.
जर इंग्लिश मधून म्हणलं तर प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. विक्री किंमत आहे 600 रुपये, खरेदी किंमत आहे 500 रुपये, नफा झाला 100 रुपये. ओके, नफा किती झाला 100 रुपये. पण आपल्याला नफा विचारलाय का? नाही, आपल्याला शेकडा नफा विचारलेला आहे. मग शेकडा नफा, शेकडा म्हणजे काय? 100 किती नफा झाला? त्याचं सूत्र आहे शेकडा नफा बरोबर, सूत्र आहे शेकडा नफा बरोबर नफा गुणुले 100 छेदस्थानी खरेदी किंमत. त्या पद्धतीचं सूत्र आहे. हा, चेतना मॅम बरोबर आहे आपला. तर नफा झाला 100 रुपये, 100 गुणुले 100 हा नफा आहे, जो नफा झालेला आहे तो लिहिलेला आहे 100. हे गुणाकारातले 100 छेदस्थानी खरेदी किंमत आहे 500 रुपये बरोबर. तर हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, हे दोन्ही शून्य कट झाले. इथं एकच राहिले, इथं 5 राहिले. 5 एक 5, 5 दोन्ही 10 आणि इथला शून्य, 20%. आपलं फायनल उत्तर आहे शेकडा नफा बरोबर आहे 20%. बघा, एकदम सुटसुटीत सर्वांना कळेल या भाषेमध्ये तुम्हाला हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. मे बी सर्वांना समजलेलं असेल. कुणाला काही शंका आहे का याच्यामध्ये? पटकन. आज हे नफा तोट्याचं शेवटचं लेक्चर होणार आहे. त्यानंतर आपल्याला सरळ व्याजाकडे जायचं आहे. हे चौथं लेक्चर आहे नफा तोट्याचं, आणि आपण सर्व टाईपचे गणित घेतलेले आहेत. चला, यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? पटकन. समजलं सर्वांना? हा, काजल मॅम, हा काही प्रॉब्लेम नाही, समजलं. ओके, क्लिअर. चला, प्रथमेश सर म्हणतात क्लिअर. ओके, नो प्रॉब्लेम. चला, आता हे तुम्हाला रेग्युलर अशा पद्धतीने शिकवलेलं होतं. रेग्युलर आपले जी बॅच मध्ये आहेत त्यांना रेग्युलरली हे गणित झालेले आहे, परंतु नवीन विद्यार्थ्यांसाठी हे गणित घेतलेलं आहे. आता याच्यापेक्षा थोडस वेगळं पण हार्ड आपण गणित पाहणार आहे. चला, आता याच्यामध्ये बघा थोडस वेगळं आहे. ते कसं पहा, एक वस्तू 700 रुपयांना, एक वस्तू 700 रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा, बघा हे खूप इंटरेस्टिंग गणित आहे, विचार करायला लावणार आहे, खूप विचार करायला लावणार आहे. बघा, एक वस्तू 700 रुपयांना विकल्यामुळे जेवढा तोटा होतो जेवढा तोटा होतो तेवढाच नफा, बघा काय म्हणतायत, तेवढाच नफा ती वस्तू 1100 रुपयांना 1100 रुपयांना विकल्यामुळे होतो. तर त्या वस्तूची मूळ किंमत किंवा मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत असते किती, असा प्रश्न आहे. ऑप्शन तुम्हाला हवे असतील तर ऑप्शन देतो. 800 रुपये, 900 रुपये, 1100 रुपये,
1200 रुपये. चला पटकन ऑप्शन तुमच्या समोर आहेत. हर्षद, कॉंग्रॅच्युलेशन. अगदी बरोबर आहे आपलं उत्तर. दोनच स्टेप मध्ये उत्तर निघतं. वर्षा मॅम बरोबर. प्रियंका मॅम आपलं पण बरोबर आहे. आतापर्यंत 3 विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला आणि तिन्ही विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. या गणितामध्ये अवघडात जायची काहीही गरज नाही. हर्ष सर, उत्तर चुकलेलं आहे. प्रवीण सर बरोबर आहे. प्रवीण मागणे सर अगदी बरोबर आहे आपलं उत्तर. पूनम मॅम बरोबर आहे. हर्षदा मॅम आपलं पण बरोबर आहे. चला, जेवढे उत्तर येतील तेवढे बरोबर चूक सांगतो, त्यानंतर आपण आपण सोडू. ओके. लवकर फास्ट. आता एक उत्तर आलं होतं. बरोबर आहे, काजल मॅम बरोबर आहे. हा लवकर फास्ट फास्ट. कसं ते पण सांगतो. स्पष्टीकरण तुम्हाला व्यवस्थित देतो मी. पण ज्यांना शक्य आहे, ज्यांना उत्तर, कारण उत्तर यायला पाहिजे. हा, थोडेसे प्रश्न वेगळ्या पद्धतीने पण विचारलेले आहेत. वेगवेगळ्या टाईपचे जसे प्रश्न विचारले जातात त्या पद्धतीने सर्वच्या सर्व प्रश्न घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. आता जे उत्तर दिलेलं आहे त्याचं नाव येत नाही, पण त्यांचं बरोबर आहे. श्रुती मॅम आपलं पण बरोबर आहे. सॅमसंग एस असं येत आहे, त्याचं नाव येत नाही. कृपया आपण नाव जर सांगितलं तर मी नाव सांगतो. चला ओके. बऱ्याच जणांची उत्तर बरोबर आहेत, काही एक दोन जणांची उत्तर. ओके ओके, नो प्रॉब्लेम. सॉल्व नाही केलं आणि लॉजिक ना, फक्त लॉजिक लावताना सुद्धा एक लॉजिक असतं की बाबा कसं बरोबर कसं तो. हा, 200 लॉस 200 प्रॉफिट. ठीक आहे, तसंच आहे ते. सुनीता मॅम ओके. आपलं नाव दिसत नव्हतं. सुनीता मॅम बरोबर आहे आपलं पण. प्रिया मॅम म्हणतात नाही समजलं सर. ओके ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, मी समजावून सांगतो ऐका. आता हे दोनच स्टेप मध्ये, हर्ष सर बरोबर आहे, दोनच स्टेप मध्ये उत्तर निघतं. कसं ते बघा. ह्याचं एक लॉजिक आहे. काय आहे? मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत. मूळ किंमत असेल किंवा खरेदी किंमत, दोन्ही शब्द तेच आहे. मूळ किंमत बरोबर. आता बघा, हे किती रुपयाला? 700 रुपयाला. म्हणजे पहिली किंमत किती आहे? 700 रुपये. 700 रुपयाला विकल्यानंतर तोटा होतो आणि 1100ला म्हणजे 1100ला विकल्यानंतर नफा होतो. तर आपण काय करायचं? दोन्ही जी संख्या आहेत ना त्याची बेरीज करायची, भागिले 2 करायची. एकदम सिंपल साधं लॉजिक आहे ह्याच्यामध्ये. दोन्हीची बेरीज करा, किती झाली? 1800 भागिले 2 किती झाले? 900. उत्तर आलं 900. आता हे बरोबर का चूक? हे ठीक आहे, बरोबर का चूक? पण बरोबर का चूक तसं सांगतो मी तुम्हाला. बघा, 700 रुपये, 700 रुपये, 900 रुपयाची वस्तू आहे. जर ती 700ला विकली तर किती रुपये नुकसान होणार आहे? 200 रुपये. आणि जर 900 रुपयाची वस्तू आहे, जर ती 1100 रुपयाला विकली तर फायदा किती होणार आहे? 200 रुपये. ते सांगतायत ना, ते जेवढा फायदा तेवढाच तोटा. म्हणून 700 रुपयाला विकली तर 200 रुपये तोटा होणार आहे. 1100ला विकली तर 200 रुपये फायदा होणार आहे. म्हणजे तेवढाच फायदा आणि तेवढाच तोटा आहे. मग उत्तर आहे 900. हे लक्षात ठेवा. दोनच स्टेप मध्ये उत्तर येतं. ओके, समजलं? बरं, एकदम सिंपल आहे. काजल मॅम हे लक्षात ठेवा आपण.
हेच लॉजिक वापरा. ओके, समजलं सर्वांना? सिंपल आहे का नाही? कोणतीच हा कोणत्याच वेगळ्या स्टेप्स करायची गरज नाही. साधा आणि सिंपल गणित आहे. ओके, व्हेरी गुड. चला, बाकीच्यांना समजलं का? प्रिया मॅम समजलं. ओके, गुड. आणि प्रिया मॅम, ठीक आहे, तुम्ही विचारलं, काही प्रॉब्लेम नाहीये. पण आपल्याला सगळे गणित यायला पाहिजे. लक्षात ठेवा, सगळेच गणित यायला पाहिजेत. आपल्याला टेस्टचा स्कोर चांगला पाहिजे. चला, ओके. चला, सेम टू सेम असंच गणित देतो मी. बघा, येतं का? यायला तर पाहिजेच. एक वस्तू 900 रुपयाला विकल्यामुळे जेवढा तो जेवढा हा एक वस्तू 900 रुपयाला विकल्यामुळे जेवढा नफा होतो तेवढाच तोटा होतो. ती वस्तू 700 रुपयाला विकल्यामुळे ती वस्तू 700 रुपयाला विकल्यामुळे हम्म, हम्म. चला, उत्तर पटकन हवं आहे. ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स आर 800. सॉरी. ओके, चला. हा, बऱ्याच जणांचं उत्तर बरोबर येताना दिसत आहे. सगळ्यांना लॉजिक कळालेलं आहे. व्हेरी गुड. वेळ कमी आणि उत्तर एकदम करेक्ट. कॉंग्रॅच्युलेशन. शीतल मॅम बरोबर आहे आपलं. हर्ष सर आपलं बरोबर आहे. छान. आता जेवढे उत्तर येत आहेत एकदम करेक्ट आहे. सिंपल लॉजिक आहे ना? काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? नाही. हा, आशा मॅम बरोबर आहे आपलं. सुप्रिया मॅम आपलं पण बरोबर आहे. ओके, व्हेरी गुड. सर्वांची उत्तर बरोबर आहेत. लॉजिक कळालं कसं सोडवायचं ते. सुप्रिया मॅम आता समजलं आपल्याला पण. ओके, छान. चला, आणखी आणखी प्रयत्न करा. बरेच जण राहिलेले आहेत. आपल्या रेग्युलर बॅचचे पण बरेच जण राहिलेले आहेत. सुवर्ण मॅम बरोबर आहे आपलं. ओके. धनलक्ष्मी मॅम, उशिरा उत्तर दिलं तुम्ही. खरं तर पहिल्याच उत्तर द्यायला पाहिजे. पूनम मॅम बरोबर आहे. काजल मॅम बरोबर आहे. ओके, चला, सर्वांचीच उत्तर बरोबर आहे. सोडून द्यायची गरज नाहीये. 800 उत्तर आहे. 800 कसं आलं? 900 प्लस 700 डिवायडेड बाय 2, 1600 डिवायडेड बाय 2, 800. ओके, सर्वांना समजलेलं आहे. काही प्रॉब्लेम नाही. ओके. ओके ओके, एक्झिट झाला होता का? ठीक आहे, चला. ठीक आहे, समजलं सर्वांना हे गणित? काही अवघड नाही. आता अशा पद्धतीचं कोणतंही गणित आलं तरी मिस करू नका. ओके. तुम्हाला पहिलं गणित सांगायच्या अगोदर तुम्हाला समजलेलं नव्हतं, पण पहिलं आणि दुसरं गणित झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. तर हे गणित कधीही स्किप करू नका. ओके, चला, आता दुसऱ्या, वेळ कमी आहे, आपण पटकन दुसऱ्या पद्धतीचं गणित पाहू. आता हे या पद्धतीचं कधी गणित आलं तर हे तुम्ही मिस करू नका. ओके. नाही, गणित तर ओके आहे. आवाज येतो का माझा सर्वांना? आणि मी दिसतोय का? बोर्ड दिसतोय का? काही जणांच्या कंप्लेंट्स होत्या. ओके, चला. आता थोडस बघा, आवाज येतो पण बोर्ड दिसत नाही. ओके, आता बघा, आता आहे. आता एक वेगळ्या पद्धतीचं गणित. वेगळ्या पद्धतीचं म्हणजे
गुणोत्तर जे असतं, गुणोत्तरामध्ये जर प्रश्न विचारला, याच्या अगोदर आपण पाहिलेलं नाहीये गुणोत्तर, तर गुणोत्तरामध्ये जर प्रश्न विचारला तर काय? तर लक्षात ठेवा, एक प्रश्न पहा. एका वस्तूची, हे खूप महत्वाचे प्रश्न आहे का, एका वस्तूची खरेदी किंमत, एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर, गुणोत्तर आपला चॅप्टर झालेला नाही पण समजून सांगतो मी तुम्हाला. गुणोत्तर 10:11 आहे. तर शेकडा नफा किती? आता हे थर्ड लेवलचं गणित आहे. याच्यामध्ये तुम्हाला खरेदी किंमत दिलेली नाही, विक्री किंमत दिलेली नाही, काहीच दिलेलं नाही, शेकडा नफा काहीच दिलेलं नाही, फक्त गुणोत्तर दिलंय 10:11. धनलक्ष्मी मॅम, कॉंग्रॅच्युलेशन, आपलं बरोबर आहे, सांगायच्या अगोदर तुमचं उत्तर आलं. व्हेरी गुड. बघा, तर हे सोडवायचं कसं, ह्यासाठी सोपी ट्रिक आहे, काहीही अवघड नाही. गुणोत्तर जरी असलं, गुणोत्तर कसं असतं, गुणोत्तर आणि प्रमाण हे 8वीला धडा आहे. हा, 8वीला नाही, 7वीलाच आहे, मे बी 7वी 8वीला धडा आहे, गुणोत्तर आणि प्रमाण. तर ह्याच्यामध्ये प्रोपोर्शन म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनडायरेक्ट प्रोपोर्शन, बरोबर. तर याच पद्धतीनं रेशो, रेशो मध्ये आहे ते. चला, याच्यामध्ये काय आहे, कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं हे, तर एकदम सिंपल मेथड आहे. बघा, लक्षात ठेवा, शेकडा नफा कसा काढला जातो याच्यामध्ये गुणोत्तरामध्ये, शेकडा नफा बरोबर गुणोत्तरातील फरक, गुणोत्तरातील फरक छेदस्थानी खरेदी कि, गुणोत्तरातील फरक छेदस्थानी खरेदीचा अंक. आता किंमत नाही सांगितली हा, खरेदीचा अंक गुणवले 100. आता इकडे लक्ष द्या, आता ह्याच्यामध्ये हे गुणोत्तर दिलेलं आहे. आता हे गुणोत्तरामध्ये काय आहे, खरेदी किंमत आणि विक्री किंमत आहे. 10 ही खरेदी किंमत असेल, कारण नफा झालेला आहे, 10 ही खरेदी किंमत आहे, 11 ही विक्री किंमत आहे. याच्यामुळं गुणोत्तरातील फरक बघा, गुणोत्तरातील फरक किती आला, तर 11 - 10 छेद खरेदीचा अंक किती आहे, 10 गुणवले 100. मग 11 मधून 10 गेले, खाली उरला 1, 10 100, 10 1 10, 10 10 100, उत्तर आलं. उत्तर आलं 10%. अच्छा मग बरोबर आहे, कळालं. सोप्या पद्धतीने आपल्याला हे गणित सॉल्व्ह करता येतं, फक्त आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. ओके, बघा हे समजलं का, स्टेप समजल्या, काहीच प्रॉब्लेम नाही, 2 स्टेप मध्येच उत्तर निघतं हे. परीक्षेमध्ये तुम्हाला लिहायची पण गरज नाही, डायरेक्टली रफली तुम्ही लिहा आणि उत्तर काढा. धनलक्ष्मी म्हणजे धनलक्ष्मी मॅडम वगैरे बऱ्याच लवकर हे उत्तर काढलेलं होतं. ओके, समजलं का हे, चला लवकर फास्ट, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त. तोटा असेल तर काय, बर, चला इकडे लक्ष द्या, आपण तसं पण उदाहरण पाहू. ओके, अगोदर सेम टू सेम एक गणित पाहू, त्याच्यानंतर आपण तोट्याचं पाहू. ओके, 12 जसे 15 अशा पद्धतीचं गणित आहे, फक्त अंक बदललेला आहे.
उत्तर अपेक्षित आहे. ऑप्शन्स आहेत 20%, 2, 20%, 25%, 3, 35% आणि 40%. स्नेहल मॅम, का दोन्हीचे वेगवेगळे उत्तर? धनलक्ष्मी मॅम बरोबर आहे आपलं. हा, पुन्हा मॅम करेक्शन करा. बरोबर चूक आहे उत्तर. पूनम मॅम. शिल्पा मॅम बरोबर नाही उत्तर. हा, सुप्रिया मॅम तुमचं बरोबर आहे. आशा मॅम तुमचं बरोबर आहे. श्रुती मॅमचं पण बरोबर आहे. स्नेहल मॅम आपला पण बरोबर आहे. श्रेया मॅम आपलं पण बरोबर आहे. एक मिनिट, एक मिनिट. ते स्वरा ते कोण आहेत? हा, त्यांचं उत्तर एक मिनिट. तुमचं उत्तर रिपीट टाकता का मॅम? सुनीता मॅम होत्या मे बी. वर्षा मॅम बरोबर आहे. नाही, हे चुकलेलं आहे उत्तर मॅम. 20% रॉंग आन्सर. 35% लांब गेला शीतल मॅम, थोडं कमी आहे. रितेश सर बरोबर आहे. अश्विनी मॅम बरोबर आहे. ओके, या दोघांचं सेम टू सेम उत्तर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. डिफरन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. हा, साजिद सर 20 रॉंग आन्सर आहे. प्रिया मॅम बरोबर आहे. द करेक्ट आन्सर इज 25%. बरोबर आहे. आशा मॅम तर हेच लिहून टाकला. ओके, बघा डिफरन्स काय आला. 15 मधून 12 गेले, खाली उरले 3. आणि खरेदी किती आहे? खरेदी अंक काय आहे? 12 गुणिले 100. ओके, 3 एक 3, 3 चौक 12 आणि 4 एक 4, 4 पंच 25 चौक 100. म्हणून किती आलं उत्तर? 25%. हे काटाकाटी यायला पाहिजे. हा, हे काटाकाटी यायला पाहिजे. हे ज्याला जमतं त्याला गणित जमतं. ओके, उत्तर किती आलं? 25. ओके, समजलं हे? आणखी एक पाहायचं का असं? चला आणखी एक पाहू. फक्त याच्यामध्ये नंबर चेंज करतो. लास्ट लास्ट वन. ओके, चला फास्ट वन. बरोबर आहेत. आतापर्यंत तिन्ही उत्तर बरोबर आहेत. सुधा मॅम बरोबर आहे, आशा मॅम बरोबर आहेत, अश्विनी मॅम बरोबर आहेत. करेक्ट, सोपा आहे. शीतल मॅम बरोबर आहे. धनलक्ष्मी मॅम बरोबर आहे. स्वराली मॅम बरोबर आहे आपला. श्रेया मॅम बरोबर आहे. रितेश सर करेक्ट आहे. आपलं पण बरोबर आहे. सुनीता मॅम, सुवर्णा मॅम बरोबर आहे. सर्वांचेच उत्तर बरोबर आहेत. प्रिया मॅम आपलं पण बरोबर आहे. गुड. द आन्सर इज 50%. ओके, ममता मॅम आपलं पण बरोबर आहे. चला, समजलं आपल्याला. असं गणित आलं तर मिस करू नका. रेशोचं जरी गणित आलं, गुणोत्तराचं जरी गणित आलं, तरी आपल्याला गणित स्किप करायचं नाहीये, कारण आपल्याला याचं उत्तर येतं. ओके, स्किप करणार नाहीत ना? ओके, चला. आता एक प्रश्न मध्ये आला होता, तर तोटा असल्यास काय? तर
बघा, तोटा असल्यास काय. एक वस्तूची खरेदी खरेदी व विक्री खरेदी व विक्री किमतीचे गुणोत्तर किमतीचे गुणोत्तर 5:4 आहे. तर शेकडा तोटा किती. हे गणित आहे. ट्राय करा, ज्यांना येतं त्यांनी. सुनीता मॅम बरोबर आहे. अगदी बरोबर आहे सुनीता मॅम. योगिता मॅम थोडस चुकलं. हर्षदा मॅम आपलं पण, हा, वर्षा मॅम बरोबर आहे. सेम टू सेम फॉर्म्युला, काहीच करायचं नाही. पुन्हा मॅम थोडस चुकलं. शीतल मॅम बरोबर आहे. सेम टू सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. सेम टू सेम. 25 कसं काय येते? हा नाही, स्प्रे मॅम बरोबर आहे. हर्षदा मॅम बरोबर आहे. हर्ष सर आपलं पण बरोबर आहे. आशा मॅम आपलं पण बरोबर आहे. बघा, स्पष्टीकरण सुद्धा द्यायची गरज नाही, सर्वांचे उत्तर बरोबर येत आहे. ओके. ओके, सरण मॅम बरोबर आहे. काजल मॅम चुकला. प्रिया मॅम बरोबर आहे. ओके, आता इकडे लक्ष. तोटा जरी झाला, शेकडा तोटा, शेकडा तोटा बरोबर सेम टू सेम तेच आहे. काय आहे? गुणोत्तरातील फरक. आता फरक, गुणोत्तरातील फरक जर कळालं नाही तर, गुणोत्तरातील फरक छेदस्थानी खरेदीचा अंक गुणिले 100. गुणोत्तरातील फरक किती आहे? 5-4 छेद खरेदीचा अंक. आता इथं मोठा असणार आहे कारण तोटा झालेला आहे. 5 आहे इथं. ओके, 5 मधून 4 गेले, खाली उरला 1. इथं 5 आले आणि गुणिले 5 1 5, 20/100. उत्तर आलं 20%. बघा, समजलं का? नफा असो तोटा असो, सेम पद्धत आहे. फक्त फरक, हा, खालचा अंक व्यवस्थित घ्यायचा. नफा जर असेल तर खरेदीची किंमत कमी असते, रेशो मधला कमीचा अंक घ्यायचा. तोटा जर झाला तर खरेदीचा अंक मोठा असतो, लक्षात ठेवा. तोटा झाला तर खरेदीचा अंक मोठा असतो, म्हणजे इथं 5 आहे मोठा, बरोबर आहे. आणि इथं जर फायदा झाला असता तर 4 पकडला असता आपण. ठीक आहे, एवढं समजलं, समजायला पाहिजे. ओके, हे समजलं का? नफा तोटा. पुढे जायचं. ओके, समजलं. चला, आता याच्यामध्ये याच्यासारखेच आपण 2 गणितं पाहू, म्हणजे तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस होईल. 8:5. ऑप्शन 8, 37.5, 40, 45% आणि लास्ट वन 36%. टोटल झालेला आहे, अगदी सेम टू सेमच आहे, फक्त याचं उत्तर करा. बरोबर आहे योगिता मॅम, ऑप्शन दिलेले आहे आपण, बरोबर आहे. आशा मॅम आपलं पण बरोबर आहे. आशा मॅम बरोबर आहे.
सुनीता मॅम बरोबर. करेक्ट, शिल्पा मॅम बरोबर. बघा किती फास्ट मध्ये उत्तर येत आहेत, हेच अपेक्षित आहे. हा सरला मॅम आपलं पण बरोबर आहे. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ऑप्शन असेल किंवा नंबर लिहिला दोन्ही चालेल, इथं चालेल. पुन्हा मॅम बरोबर आहे. बस किती फास्ट मध्ये उत्तर येत आहे. फॉर्म्युला महत्वाचा आहे. ओके, चला आणखी राहिले. ओके, याचं उत्तर आहे 37.5, 37.5. ओके, लास्ट वन. 6:5. सतरा टक्के, 16.66%, 18% का 20%. हा पटकन उत्तर हवं आहे. भागाकार करतोय का आपण? चला लवकर, आणखी आपल्याला एका टाईपचं गणित पाहायचं आहे, त्यानंतर आपण आजचं सेशन कम्प्लीट करायचं. ओके, कोणाला उत्तर जमलं नाही? 6/5